एका घनदाट जंगलात जिथे उंच झाडे आकाशाला स्पर्श करत होती तिथे एक विशाल हत्ती राहत होता। त्याचे नाव जंबो होते आणि तो त्याच्या प्रचंड आकारामुळे आणि ताकदवान स्वभावामुळे जंगलात खूप प्रसिद्ध होता। जंबो अनेकदा आपल्या ताकदीचा अभिमान बाळगत असे आणि इतरांना लहान समजत असे। त्याला वाटायचे की तोच जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी आहे। त्याच जंगलात एका लहानशा ढिगाऱ्यात चिंटू नावाची एक लहान मुंगी राहायची। चिंटू खूप मेहनती आणि नम्र होती। ती नेहमी आपल्या कामात व्यस्त असायची, अन्नाचा शोध घेत असे आणि आपल्या वस्तीसाठी तयारी करत असे। तिचा आकार लहान असला तरी चिंटूमध्ये प्रचंड धैर्य आणि दृढनिश्चय होता। एकदा जंबो एका नदीजवळ पाणी पीत होता। त्याला खूप तहान लागली होती आणि तो मस्तीच्या मूडमध्ये होता। त्याचवेळी चिंटू आपल्या पाठीवर अन्नाचा एक छोटा तुकडा घेऊन जात होती। जंबोने चिंटूला पाहिले आणि त्याची चेष्टा करण्याचा निर्णय घेतला। त्याने आपल्या सोंडेने थोडे पाणी घेतले आणि चिंटूवर फवारले, ज्यामुळे चिंटू आणि तिचा अन्नाचा तुकडा दूरवर फेकले गेले। चिंटू संतापली, पण तिला माहीत होते की ती जंबोशी ताकदीने लढू शकत नाही। तिने जंबोला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला। काही दिवसांनी जंबो एका झाडाखाली झोपलेला असताना चिंटू हळूच त्याच्या सोंडेमध्ये शिरली। जंबो जागा झाला आणि त्याला खूप अस्वस्थ वाटू लागले। त्याला काहीच समजेना की काय होत आहे। चिंटूने जंबोच्या सोंडेमध्ये चावा घेतला, ज्यामुळे जंबोला खूप वेदना झाल्या। जंबोने ओरडायला सुरुवात केली आणि आपल्या सोंडेला इकडे तिकडे हलवले, पण चिंटू बाहेर आली नाही। जंबोला खूप त्रास होत होता आणि त्याने मदतीसाठी याचना केली। चिंटूने त्याला सांगितले की तिने त्याला धडा शिकवण्यासाठी हे केले आहे आणि त्याने यापुढे कोणाचीही चेष्टा करू नये। जंबोने आपल्या चुकीची कबुली दिली आणि चिंटूची माफी मागितली। चिंटू बाहेर आली आणि जंबोने तिला धन्यवाद दिले। त्या दिवसापासून जंबो अधिक नम्र झाला आणि त्याने कधीही कोणाची चेष्टा केली नाही। हत्ती आणि मुंगी चांगले मित्र बनले आणि जंगलातील इतर प्राण्यांनीही त्यांच्याकडून धडा घेतला की आकार महत्त्वाचा नसतो, तर चांगले मन आणि दयाळूपणा महत्त्वाचा असतो।